जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशभरात होऊ घातलेल्या डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याला भविष्यात 5 नवीन विधानसभा मतदारसंघ आणि एक अतिरिक्त लोकसभा मतदारसंघ मिळू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात 11 विधानसभा आणि 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. मात्र लोकसंख्या वाढ, मतदारसंख्येतील बदल आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता ही संख्या वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, अद्याप याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. डिलिमिटेशनची प्रक्रिया भारतातील परिसीमन आयोग आणि केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच राबवली जाते. पुढील जनगणनेच्या आकडेवारीनुसार मतदारसंघाच्या सीमा बदलल्या जाऊ शकतात, नवीन मतदारसंघ तयार होऊ शकतात आणि लोकसभेतील प्रतिनिधित्वातही बदल होऊ शकतो. तर जळगावला खरोखरच 5 नवीन आमदार आणि तिसरा खासदार मिळाला तर जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांपासून विकास निधीपर्यंत अनेक बाबींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र सध्या ही शक्यता असून अंतिम निर्णय भविष्यातील डिलिमिनेशन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? लोकसंख्येनुसार जळगाव जिल्ह्याला आणखी 5 आमदार आणि तिसरा खासदार मिळायला हवा का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.